जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा DMERचा रिझल्ट लागायला सुरुवात झालेली आहे। DMERचे एग्जाम घेण्यात आलेले होते आणि बरेचसे विद्यार्थी जे आहेत त्यांनी रिझल्टची वाट पाहत होते। आचारसंहितेमुळे हा रिझल्ट लांबवण्यात आला होता, परंतु आज दिनांक 19 जानेवारी रोजी सगळ्या प्रोविजनल मार्कलिस्ट ज्या आहेत त्या पडायला सुरुवात झालेली आहे आणि त्याविषयीची ही अपडेट आहे, त्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत। बघा, 19 जानेवारीची ही अपडेट आहे। वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या अधिपत्याखाली शासकीय दंत आयुर्वेदिक होमिओपॅथिक महाविद्यालय आणि रुग्णालयांसाठी तांत्रिक आणि अतांत्रिक रिक्त पदांसाठी पदभरती TCS कंपनीनं घेतलेली होती। त्यामध्ये 18 तारखेपासून ते 24 तारखेपर्यंत एक्झाम घेण्यात आलेल्या होत्या आणि पावसामुळे लांबलेल्या ज्या आहेत ते 13 ऑक्टोबरपासून 15 ऑक्टोबरपर्यंत घेण्यात आलेल्या या एक्झाम होत्या आणि या एक्झामचे जे रिझल्ट आहेत तांत्रिक आणि अतांत्रिक दोन्ही संवर्गातील पदांसाठी हे रिझल्ट लागायला सुरुवात झालेली आहे। त्यामध्ये बघा, वेगवेगळ्या पदांसाठी ही पदभरती निघालेली होती। त्यामधील वाहन चालकचं एक पद आहे, वाहन चालक, त्यानंतर निम्न श्रेणी लघुलेखक आणि उच्च श्रेणी लघुलेखक हे 3 पदं वगळता बाकी सर्व पदं जे आहेत त्या पदांच्या गुणवत्ता याद्या 19 जानेवारी रोजी संचालनाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत। सध्या बघा, आत्ता करंटमध्ये या वेळेपर्यंत विद्यार्थी मित्रांनो, वैद्यकीय शिक्षण औषधी द्रव्य विभाग जो आहे DMER आहे, या DMERमध्ये तुम्हाला बघा असिस्टंट लायब्ररियन, डेंटल टेक्निशियन, डेंटिशियन, त्याच्यानंतर कॅटलॉगर असेल, लायब्ररी असिस्टंट असेल आणि फार्मासिस्ट असेल, या पदांचा या वेगवेगळ्या 7 संवर्गातील पदांसाठीचा जो रिझल्ट आहे तो वेबसाईटवर पाहायला मिळून येत आहे। आज संध्याकाळपर्यंत सगळ्या पदांचा जो रिझल्ट आहे तो आपल्याला पाहायला मिळणार आहे। आता अपलोड होत आहे, बरेचसे विद्यार्थी वेबसाईट चेक करत आहेत, त्यामुळे वेबसाईट खूप लोड करत आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला बघा लॅब टेक्निशियन असेल, लॅब असिस्टंट असेल किंवा मग समाजसेवा अधीक्षक असेल, या वेगवेगळ्या पदांसाठीचा जो रिझल्ट आहे हा लवकरच प्रसिद्ध होणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, जसं की तुम्हाला सगळे PDF अवेलेबल होतील तसे आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिले जातील। या सर्व पदांच्या प्रोविजनल मार्कलिस्ट आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा अपलोड केलेल्या आहेत। विद्यार्थी मित्रांनो, टेलिग्राम चॅनलचे लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तिथं जाऊन तुम्ही सगळ्या जे मार्कलिस्ट आहेत त्या पाहू शकता। जसं अन्य पदांचे जे रिझल्ट आहेत ते अपलोड झाले की मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलला टाकतो, त्यामुळं टेलिग्राम चॅनल नक्की सबस्क्राईब करा। विद्यार्थी मित्रांनो, यूट्यूबला सुद्धा सबस्क्राईब करा। दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।